नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. जशी आपल्याकडे धांदल गडबड झाली, उलटी झाली, पण जवळजवळ 2-2:15 वाजेपर्यंत मंदी आणि नंतर अचानक 200-250 पॉईंटची तेजी आली. पण अमेरिकन मार्केट मात्र रेकॉर्ड हायवरनं काल मंदीमध्ये गेलं. होम लोनसाठी जे ॲप्लिकेशन्स येतात त्या ॲप्लिकेशन्सची संख्या 11% वाढली. चायनीज कंपन्यांचे शेअर पडले आणि हेज फंडांनी शॉर्टिंगचं प्रमाण हेज फंडांचं वाढलं. इस्रायल, लेबनॉन यांची आज बोलणी होती असा एक अंदाज आहे. लिबियाकडून क्रूडचा पुरवठा वाढेल म्हणून आज क्रूडचा दर पुन्हा 3% कमी झाला. काल जो 75च्या पुढे क्रूड गेलं होतं ते आज परत 73च्या लेव्हलला आलं. म्हणजे एकंदरीत आपण बघतो तर मार्केट वेगळंच चालू आहे आणि प्रत्यक्षातली स्थिती बघायला गेली तर ती वेगळी आहे. त्यामुळे दोन्हीचा मेळ बसत नाही. मार्केट हे सध्या लिक्विडिटीवर चालू आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट पैशाने भागवली जाते आहे, पण तुम्ही प्रत्यक्षात बघायला गेलात तर तेवढं चांगलं चित्र तुम्हाला दिसतंय का? तर ते दिसत नाही. म्हणून आपण वेळेवर प्रॉफिट बुकिंग करत राहायचं. तेजीत मार्केट गेलं की आपला काही भाग, शेअरचा काही भाग विकायचा आणि पार्टली प्रॉफिट बुकिंग करत राहायचं. म्हणजे जर मार्केट कोसळू लागलं तर गोंधळ होणार नाही. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 974 कोटींची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची मात्र खरेदी आहे 1779 कोटीची. क्रूडचा भाव कमी झाला आहे, त्यामुळे ज्या कंपन्यांना क्रूड लागतं त्यांच्या शेअरवर चांगला परिणाम होईल. फिबोनासीप्रमाणे बघायचं झालं तर 26,200 ते 26,300च्या जवळपास टार्गेट मिळत आहे आणि खाली 25,750 ते 25,800 हा सपोर्ट मिळतो. वेदांता 8 ऑक्टोबरला चौथ्यांदा डिव्हिडंडसाठी विचार करणार आहे, पण 16 ऑक्टोबर ही त्यांनी रेकॉर्ड डेट ठेवली आहे. PB फिनटेक हे हेल्थ केअर व्यवसायामध्ये उतरणार आहेत. 5 स्टार म्हणजे काल बरीच ब्लॉक डील झाली आणि प्रमोटर्स मोठ्या प्रमाणावर शेअर विकतायत. हे फारसं चिन्ह चांगलं नाही आहे किंवा दुसरं असं दर्शवत आहेत की त्यांच्या शेअरचा भाव खूप वाढला आहे, पुढे तो भाव दिसेल की नाही. PE इन्व्हेस्टर्सनी 19.22% स्टेक ते विकणार आहे. 768 फ्लोर प्राईस आहे. 4,316 कोटी रुपये त्यांना मिळतील आणि 1 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे. म्हणजे 1 वर्षाच्या पिरियडमध्ये पुन्हा ते विकू शकणार नाही. त्यांना त्यांचा उरलेला स्टेक विकायचा असेल तर 1 वर्षानंतर विकायला लागेल. अडाणी हे सेल्फ सस्टेनिंग एव्हिएशन इकोसिस्टीम भारतात बनवण्यासाठी बंबार्डियर बरोबर कोलॅबोरेशन करणार आहे. एअरक्राफ्ट सर्व्हिसेस आणि MRO साठी हे कोलॅबोरेशन केलं जाईल. आस्क हे
OFS आणणार आहेत 27 आणि 28 तारखेला हा OFS असेल. 6.05% स्टेक OFSमध्ये विकला जाईल. OFSच्या माध्यमातून 433ची फ्लोअर प्राईस असेल. 5.5% स्टेक त्यांनी विकायचा ठरवलाच आहे आणि 0.55 एवढा ग्रीन शू ऑप्शन आहे. म्हणजे काय तर त्यांना मागणी खूप मोठ्या प्रमाणावर आली तर आणखी 0.55% स्टेक ते विकतील. 925.12 एकंदरीत हा जो OFS चालेल तो पहिल्या दिवशी 27 तारखेला मोठ्या इन्व्हेस्टर्ससाठी असतो आणि 28 तारखेला रिटेलर्ससाठी असतो. काल मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की KPR मिल्समध्ये मोठा ट्रेड झाला. 1.05 कोटी एवढे शेअर्स काल विकले गेले, पण मार्केटमध्ये त्याचा भाव 1031 चालू होता आणि शेअर्स विकले गेले मात्र 925 या भावाने. हे लक्षात घ्या. त्यातून 971 कोटी रुपये त्यांना मिळाले. हे शेअर घेतले कोणी तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्युच्युअल फंडाने 97.4 लाख शेअर्स घेतले. हल्ली विकले कोणी हे बघण्यापेक्षा मार्केट एकदम रेकॉर्ड लेवलवर आहे, त्यामुळे घेतलेत कोणी हे बघतात की ज्या म्युच्युअल फंडाने घेतलेत किंवा कोणी बायर जो आहे तो स्ट्रॉंग आहे, जास्त दिवस गुंतवणूक करणारा आहे का, हे सगळं पाहिलं जातं. म्हणून मी सांगते IDFC फायनान्शियल होल्डिंगचं IDFCमध्ये मर्जर होईल. नंतर IDFC फर्स्ट बँकेमध्ये मर्जर व्हायला नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल चेन्नई यांनी परवानगी दिली आहे. स्पाइस जेटमधला कार्लाइलने स्टेक विकलाय 1.42%. 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीमध्ये कार्लाइलने एवढा स्टेक विकलाय. कर्नाटक सरकार नवीन EV पॉलिसी आणत आहे, म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलच्या संबंधात. इलेक्ट्रिक व्हेकल जर 25 लाख रुपयापर्यंत असेल तर त्याला रोड टॅक्समध्ये सवलत मिळेल. आणखी बऱ्याच सवलती कर्नाटक सरकार देण्याच्या विचारात आहे. म्हणून 2-4 दिवस EVच्या संबंधातल्या शेअरकडे लक्ष दिलं पाहिजे. कोणते शेअर तेजीत मंदीत काय होऊ शकतं, प्रोबॅबिलिटी काय आहे, ते शेअर तुम्ही वॉचलिस्टमध्ये ठेवू शकता. KPR मिल्स, झेन टेक्नॉलॉजी, L&T फायनान्स, प्रेस्टीज इस्टेट, कारण प्रेस्टीज पाईन फॉरेस्ट म्हणून त्यांनी नवीन प्रोजेक्ट लॉन्च केला. ट्रेंड, वेदांता डिव्हिडंडसाठी, अपोलो टायर, आस्क, KPR मिल्स, इंडियन हॉटेल, L&T, अडाणी ग्रीन प्रमोटरनी स्टेक वाढवलाय. मी रोज सांगते प्रमोटर जेव्हा स्टेक वाढवतो तेव्हा तो शेअरच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे, कारण प्रमोटरला काहीतरी पुढे होणार आहे हे माहीत असतं. आणि प्रमोटर जेव्हा विकतो तेव्हा त्याला वाटतं की आपल्या शेअरचा हा भाव जास्त आहे, आता काही प्रमाणात विक्री करायला पाहिजे. युनायटेड ब्रिव्हरीज, युनो बिल्डा
त्यांनी मोबीस बरोबर करार केलाय. HDFC NTPCचा IPO येतोय. PB फिनटेक मन्नापुरमचा त्यांचा जो आशीर्वादचा IPO येणार होता तो कॅन्सल झाला आहे. आणि दुसरं, मायक्रो फायनान्समधली स्थिती सध्या फारशी चांगली नाही आहे म्हणून. क्रूड उतरलाय म्हणून क्रूडच्या संबंधातले HPCL, BPCL, IOC हे आज सगळ्या शेअरकडे लक्ष द्यायला पाहिजे. PVR आयनॉक्स, कर्नाटक सरकार EVची पॉलिसी आणताय म्हणून टाटा मोटर्स, AB फॅशन, ओला इलेक्ट्रिक, क्रॉम्प्टन, गोदरेज प्रॉपर्टी, NTPC, रिफॅक्स, भारती हेक्झावेअर, इंडियन बँक आणि IDFC फर्स्ट. तर मंदीमध्ये स्पाइस जेट, पेट्रोनेट LNG, कमिन्स हे शेअर मंदीमध्ये राहू शकतात. आणि अल्केम लॅबोरेटरीजच्या तपासणीमध्ये 40 औषधं त्यांनी योग्य नाहीत असं सांगितलं. त्यामुळं या शेअरमध्ये काय होतं आहे हे बघा. म्हणजे थोडासा वेळ शेअर मंदीत जातो आणि चांगल्या क्वालिटीचा असला तर कमी भावाला मिळतोय म्हणून तो उचललाही जातो. कारण मार्केटचा कल तेजीत आहे. आपल्याला परत एवढा स्वस्त मिळेल की नाही अशी लोकांची मानसिक धारणा झाली आहे. त्यामुळे मार्केट अत्यंत काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. आणि आज एक्सपायरी आहे तर एक्सपायरीचा गोंधळ दुपारी 2 नंतर असेल. त्यामुळे सावधगिरी बाळगा आणि त्याप्रमाणे मार्केट करा. बघूया, तरीही मार्केट लहरीत असतं आणि शेवटी मार्केट जे दाखवतं तेच खरं असतं. आपल्यावर काहीही अवलंबून नाही. त्यामुळे आपण मार्केट कसं चाललं आहे ते बघायचं आणि आपला व्ह्यू घ्यायचा की आपला व्ह्यू 70 ते 75% आणि बाकी मार्केटमध्ये काय दिसत आहे त्याप्रमाणे आपण आपला ट्रेड करायचा. कोणालाही दोष देऊन काहीही उपयोग होत नाही. बघूया काय काय होतं. नमस्ते.